तर इराण आणि अमेरिकेतली चर्चा रुळावर आलेली असतानाच इस्रायल आणि लेबनॉनमध्ये मात्र हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. येत्या 14 तारखेला दोन्ही देशांमध्ये अमेरिकेत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे, पण त्याआधी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लेबनॉनच्या 10 नागरिकांचा मृत्यू झालाय. इस्लामाबादमध्ये अमेरिका इराणची मॅरेथॉन शांती वार्ता. सुरक्षा, राजकारण, लष्कर, अर्थव्यवस्था आणि कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा. हॉर्मुझवरून अजूनही तणाव. आज पुन्हा चर्चेची शक्यता. पाकिस्तानात शांती वार्ता सुरू असतानाही इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच. गेल्या 24 तासात 97 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात 2020 जण ठार. सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार. कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला करणार सुरुवात. राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार. भगीरथ भालके आणि त्यांच्या पत्नी शिवसेनेत प्रवेश करणार. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतही हाती घेणार शिवधनुष्यबाण. उपमुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर. नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील नामांकित कंपनीला टाळं लागणार. कंपनीतील कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्याला स्थलांतरित करणार. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू. अतिथकवा आणि छातीतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल. आशा भोसलेंचे नाव जराई भोसलेंची एक्सपोज करत माहिती. राज्यातील स्कूल बसची मनमानी मोडीत निघणार. बसचं भाडं आता सरकार ठरवणार. शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भात सरकारकडून अधिसूचना जारी. यंदाच्या IPLच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं. दिल्ली कॅपिटल्सवर 23 धावांनी विजय. संजू सॅमसनची नाबाद 115 धावांची खेळी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.